नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. लवकरच आपल्या सगळ्यांचा आवडता सण गुढीपाडवा येत आहे. हा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाची मंगलमय सुरुवात. या खास दिवशी आपल्या घरात गुढी उभारली जाते आणि देवाला पारंपरिक पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुढीपाडवा स्पेशल नैवेद्याची थाळी. या थाळीत गोड तिखट असे विविध पारंपरिक पदार्थ आहेत जे सणाची चव अजून वाढवतात. चला तर मग पाहूया गुढीपाडवाविषयी जेवणाची थाळी. डाळ भात करूनच आपण थाळीची सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आहे. त्याचबरोबर डाळ सुद्धा स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे. यामध्ये 1 वाटी पाणी घातले आहे. आता मी 1 टोमॅटो आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. यामध्ये आपल्याला आता पाव चमचा हळद घालायची आहे. आता कुकरमध्ये आपण डाळ आणि भात शिजायला ठेवूया. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या पाहिजेत, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल. आता ह्याच कुकरच्या भांड्यामध्ये आपण वरती बटाटे ठेवणार आहेत, कारण आपल्याला पिवळ्या बटाट्याची सुकी भाजी करायची आहे. आता झाकण लावून गॅसच्या मोठ्या आचेवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण श्रीखंड तयार करूया. त्यासाठी मी अर्धा लिटर दुधाचे दही लावले होते. दही कसे लावावे ह्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथून बघा. आपल्याला आता चक्का तयार करायचा आहे. त्यासाठी एका टोपावरती मी चाळण ठेवली आहे. त्यावरती एक सुती कापड ठेवायचं आणि त्यावर आपले दही ठेवायचे आहे. दही असे पिळून घ्यायचे आहे, जेणेकरून दहीमध्ये अतिरिक्त पाणी हे या टोपामध्ये पडेल. आता गाठ मारून आपण ह्यावर काहीतरी वजन ठेवायचे आहे, जेणेकरून यातले सर्व पाणी त्या टोपामध्ये पडेल. असे आपल्याला 10-10 मिनिटांनी चेक करायचे आहे आणि आतमधले दही व्यवस्थित हलवून परत असे बांधून ठेवायचे आहे. 1 तासानंतर आपला हा चक्का तयार होतो. आता आपण चेक करूया की आपला चक्का तयार झाला आहे की नाही. या गाठीमध्ये भरपूर पाणी असते, ते आपण असे पिळून घ्यायचे आहे आणि आपण ही गाठ सोडून चेक करायचं आहे की चक्का तयार झाला आहे की नाही. हा बघा किती घट्ट असा चक्का तयार झाला आहे. आता आपण श्रीखंड तयार करायला घेऊया. हे प्रोटीनयुक्त पाणी फेकून द्यायचे नाही आहे, ह्याचे तुम्ही ताक करू शकता. आता हा चक्का आपण चाळणीवरती घेऊया आणि त्याला चमच्याच्या साह्याने बारीक करूया. असे केल्यामुळे आपले श्रीखंड गुळगुळीत आणि सॉफ्ट असे होते. हा बघा, हा पूर्ण चक्का आपला चाळणीमधून बारीक करून झाला आहे. आता हा पाव किलो चक्क्यासाठी आपण 3 मोठे चमचे साखर घेणार आहोत. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 वेलची आणि पाव चमचा जायफळ घालून चांगले बारीक वाटून घेऊया. आता या चक्क्यामध्ये साखर घालून चांगले मिक्स करूया. आता ह्यामध्ये आवडीनुसार आपल्याला जे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत ते आपण टाकू शकता. मी ह्यामध्ये काजू, पिस्ता आणि बदाम यांचे छोटे काप टाकले आहे. गरम दुधात केशरच्या 5 ते 6 काड्या घालून ते साधारण 10 मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर हे केसर घातलेले दूध श्रीखंडामध्ये घाला, त्यामुळे श्रीखंडाला खूप छान रंग आणि सुगंध येतो. आता आपले श्रीखंड तयार झाले आहे. आता आपण कोथिंबीर वडी करूया. या कपाच्या मापाने मी 3 कप गच्च भरून अशी कोथिंबीर घेतली आहे. ती स्वच्छ धुवून मी आता चाळणीवर निथळायला ठेवली आहे. मी या कोथिंबीरीचे देठ सुद्धा घेतले आहे. आता ही कोथिंबीर थोडीशी वाळली की आपण ह्याला कापून घेणार आहोत. अशा प्रकारे ही कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 कप आपल्याला बेसन घ्यायचे आहे. 3 कप कोथिंबीरसाठी 1.5 कप बेसन योग्य प्रमाण आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीपुरता मीठ घालायचे आहे. आता यामध्ये पाणी घालून हे मिश्रण पातळ करायचे आहे. दीड कप बेसनासाठी मला 1.5 ग्लास पाणी लागले आहे. हे मिश्रण असे घट्ट दुधासारखे पातळ असले पाहिजे.
आता मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या वाटून घ्यायच्या आहेत. आता गॅसच्या मंद आचेवर 2 मोठे चमचे तेल घालूया. त्यामध्ये 2 छोटे चमचे जिरे घालूया. आता ह्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचे वाटण घालूया. आता यामध्ये 2 मोठे चमचे तीळ घालूया आणि ते चांगले भाजून घेऊया. आता यामध्ये 2 मोठे चमचे लाल तिखट, 2 छोटे चमचे धने पावडर घालून चांगले मिक्स करूया. बारीक केलेली कोथिंबीर आता यामध्ये घालूया. कोथिंबीर थोडीशी शिजत आली की ती मऊ पडते. आता यामध्ये बेसनाचे मिश्रण घालूया. हे मिश्रण आपल्याला एकदमच घालायचे आहे. आता गॅसच्या मंद आचेवर हे सतत ढवळत यामधल्या गुठळ्या आपल्याला काढायच्या आहेत. आता हे मिश्रण थोडेसे घट्ट होत आहे. जेव्हा ह्याचा गोळा तयार होईल तेव्हाच आपले हे मिश्रण तयार झाले असे समजावे. हे मिश्रण आपले तयार झाले आहे. ह्याचा एक गोळा तयार होतो आहे. आता आपण एका प्लेटमध्ये किंवा अशा मोल्डमध्ये तेल लावायचे आणि त्यामध्ये हे कोथिंबीरीचे मिश्रण ठेवायचे आहे. ह्याला स्पॅच्युलाने घट्ट दाबून एक आकार द्यायचा आहे. जर तुमच्याकडे हा चमचा नसेल तर वाटीला तेल लावून तुम्ही असे थापू शकता. आता हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचे आहे. हे मिश्रण इथे थंड झाले आहे. आता आपण एका प्लेटवरती ते काढून घेऊया. आता आपण याचे काप करायचे आहेत. तुम्हाला जसे पाहिजे असतील छोटे मोठे त्या प्रकारे तुम्ही ह्याचे काप करू शकता. मी हे छोट्या आकाराचे काप केले आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला काप तयार करायचे आहे. आता कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे काप तळायचे आहेत. पण गॅसची आच ही कमी ते मध्यम असायला पाहिजे. 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला हे असे पलटी करायचे आहेत. जेव्हा ते गोल्डन ब्राऊन रंगाचे होतील तेव्हा आपल्याला हे बाहेर काढायचे आहे. आता आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे. आता आपण मसाले भात करूया. त्यासाठी हा मसाला तयार करायचा आहे. या मोठ्या चमच्याच्या मापाने मी 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 इंच दालचिनी, 5 ते 6 वेलची, 10 ते 12 काळी मिरी आणि 7 ते 8 लवंग. इथे आपल्याला पाववाटी सुके खोबरे लागणार आहे. आधी आपण अख्खे मसाले भाजून घेणार आहोत. 5 मिनिटात हे मसाले भाजून झाले आहे. आपण त्याला थंड करूया. आता सुके खोबरे भाजून घ्यायचे आहेत. लालसर झाल्यावर ते लगेच काढून त्याला थंड करायचे आहे. आता हे मसाले आणि सुके खोबरे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बघा, हे मसाले वाटून झाले आहे. आता आपल्याला एक वाटण तयार करायचे आहे. त्यासाठी मुठभर अशी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आले वाटून घ्यायचे आहे. आता आपण भात तयार करूया. त्यासाठी गॅसच्या मोठ्या आचेवरती एक भांडे ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. यामध्ये 2 तमालपत्र, 2 चक्रफूल आणि आवडीनुसार काजू घालून ते परतवून घ्यायचे आहे. आता या तेलामध्ये आपल्याला भाज्या परतवायच्या आहेत. या भाज्यांमध्ये मी वांगी, तोंडली, गाजर, मटार, फ्लावर, बटाटा या सर्व भाज्या घेतल्या आहेत. या डब्याच्या मापाने मी 1 कप तांदूळ घेतला आहे. त्याच मापाने 2.5 कप आपल्याला भाज्या घ्यायच्या आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालूया. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालूया आणि आपण वाटलेले हिरव्या मिरचीचे वाटण यामध्ये घालायचे आहे आणि चांगले ढवळून घ्यायचे आहे. हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे, तो यामध्ये घालूया. आता ह्यामध्ये आपण जे अख्खे मसाले वाटून घेतले होते ते घालूया. आता यामध्ये आपल्याला 3 मोठे कप पाणी घालायचे आहेत. जेवढा कप आपण
तांदूळ घेतला होता त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालायचे आहे. जर कुकरमध्ये भात केला तर 1 कपाला 2 कप पाणी घालायचे, पण जर तुम्ही असा टोपामध्ये भात केला तर 1 कपाला 3 कप पाणी घालायचे, जेणेकरून भात व्यवस्थित शिजेल. आता यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया. आता झाकण लावून आपण भात शिजवायचा आहे. हा भात अजून शिजला नाही आहे आणि भाज्या सुद्धा अजून शिजल्या नाही आहेत, म्हणून मी हा 3रा कप पाणी घालत आहे. पहिले मी 2 कप पाणी घातले होते, आता हा 3रा कप मी पाणी ह्यामध्ये घालून भात शिजवणार आहे. आता हा भात आपला व्यवस्थित शिजेल. आपण झाकण लावून मंद आचेवर हा शिजवायचा आहे. आता आपण काजूची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी इथे ओले काजू पाव किलो आणले आहेत. ते हे गरम पाण्यामध्ये आपल्याला 1 तासासाठी ठेवायचे आहे. आता थोड्याच मिनिटात या काजूचा रंग सफेद व्हायला आला आहे. हे बघा, 1 तासानंतर हा काजूचा चीक निघाला आहे. आता आपण ह्याची साल काढूया. जर तुम्हाला ओला काजू मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही कडधान्याची भाजी करू शकता. कडधान्य भिजवल्यानंतरची सर्व प्रोसेस जशी ही भाजी करतात तशी करायची. अशा प्रकारे आपल्याला ह्याची साल काढायची आहे आणि त्याचे 2 भाग करायचे आहेत. आपण सर्व काजूंची साल काढून असे 2 भाग करून घेऊया. आता या भाजीसाठी आपल्याला वाटण लागणार आहे. त्यासाठी 1 मोठा ओला नारळ आपण घेतला आहे. इथे 3 मोठे कांदे मी वापरले आहेत. पाव कप आपल्याला सुके खोबरे लागणार आहे. इथे मी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि 2 इंच आले घेतले आहे आणि मूठभर अशी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे. सर्वात प्रथम आपण सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे. सुके खोबरे लालसर झाले की आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता थोडासा कांदा आपण परतवून घेऊया आणि थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया. या कांद्यामध्ये आपल्याला लसूण आणि आले भाजून घ्यायचे आहे. आता हा कांदा भाजून झाला आहे, आपण तो बाजूला काढूया. आता ह्याच तव्यावर आपल्याला ओले खोबरे भाजून घ्यायचे आहे. आता याच खोबऱ्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर भाजून घ्यायची आहे. आता एक खोबरे भाजून झाले आहे, आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया. आता हे सर्व पदार्थ आपल्याला थंड करायचे आहे. त्यानंतर मिक्सरला पाणी घालून थोडेसे बारीक करायचे आहे. आता आपण काजूची भाजी करूया. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवूया. त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया आणि आवडीनुसार आपण काजू घालून ते परतवून घेऊया. काजू परतल्यानंतर त्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडे पाणी सुद्धा घालायचे आहे. आता त्याच भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. ह्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने आणि 1 मोठा चिरलेला कांदा घालूया. आता कांदा लालसर होण्यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता कांदा लालसर झाला आहे. यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची घालून चांगले परतवून घेऊया. आता आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचे जे वाटण तयार केले होते ते 3 चमचे घालायचे आहे आणि यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडेसे गरम पाणी घालायचे आहे, जेणेकरून हा मसाला करपणार नाही. आता हे जे काजू घेतले होते ते आपण पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आणि त्याची पेस्ट आपण यामध्ये घालायची आहे. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता तुम्हाला दिसतच असेल की या मसाल्याला तेल सुटत आहे. आता यामध्ये 1 मोठा टोमॅटो आपण मिक्सरला लावून यामध्ये घालायचा आहे. आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तसे यामध्ये गरम पाणी घालायचे आहे. आता याला एक उकळी आणू देऊया.
आता ह्यामध्ये आपण जे काजू सोलले होते ते ह्यात घालूया. आता झाकण लावून 10 मिनिटांसाठी आपण ह्याला एक उकळी आणू देऊया. आता आपली काजूची भाजी तयार झाली आहे. आपण यावर कोथिंबीर घालूया. आता आपण डाळीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घेऊया. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 4-5 लसणीच्या पाकळ्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून फोडणी चांगली परतवून घेऊया. यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचे आहे. आता यामध्ये शिजवलेली डाळ घालूया. जशी पातळ डाळ पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी घालायचे आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. या डाळीला उकळी आल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा ओले खोबरे आणि 1 मोठा चमचा कोथिंबीर घालूया. आता ही डाळ आपली तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. आता आपण बटाट्याची सुकी भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता गॅसच्या मंद आचेवर एक कढाई ठेवून यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, अर्धा छोटा चमचा जिरे आणि मोहरी घालूया. आता यामध्ये चिरलेला 1 कांदा घालूया. आता कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आपण जे मिरची आले लसणाची पेस्ट केली होती ती यामध्ये घालायची आहे. यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालूया. आता यामध्ये उकडलेला आपल्याला बटाटा घालायचा आहे. हा बटाट्याची मी साल काढली आहे आणि त्याचे छोटे काप केलेले आहे. आता हे बटाटे चांगले तेलामध्ये परतवून घेऊया. आता यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा ओले खोबरे आणि 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. आता आपली बटाट्याची सुकी भाजी तयार झाली आहे. आता आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. यामध्ये 1 छोटा चमचा मीठ, 1 मोठा चमचा पिठी साखर, 2 मोठे चमचे बारीक रवा आणि 2 मोठे चमचे बेसन घालून हे पीठ चांगले चाळून घेऊया. आता हे पीठ आपल्याला पाणी घालून घट्टसर असे मळून घ्यायचे आहे. हे पीठ आपले मळून झाले आहे. हे बघा, हे इतपत घट्टसर असले पाहिजे. आता आपण पुऱ्या करायला घेऊया. ह्या पुऱ्या करण्यासाठी मी पिठाचा वापर करणार आहे. एक जाडसर अशी चपाती आपण लाटून घ्यायची आणि त्यानंतर यावरती एका झाकणाने दाब देऊन पुरीचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे 5 ते 6 पुऱ्या आपण करून घेऊया आणि नंतर त्या एकत्र तळूया. तेल आपले जास्त कडकडीत तापले नसावे, ते मध्यम असे तापलेले असावे. त्यानंतरच आपण यामध्ये पुऱ्या तळायच्या आहे. पुऱ्या आपल्याला फास्ट गॅसवरतीच तळायच्या आहेत आणि फटाफट तळायच्या आहेत. ही बघा, ही पुरी कशी टम्म अशी फुगली आहे. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. पुऱ्या तळून झाल्या की आपण यामध्ये पापड तळायचे आहेत. इथे मी तांदळाचे पापड सुद्धा तळले आहेत. आता आपले सर्व नैवेद्याचे पदार्थ तयार झाले आहेत. आपण नैवेद्याचे ताट तयार करूया. मी या थाळीमध्ये कांदा आणि लसणाचा वापर केला आहे. जर तुम्हाला नैवेद्यासाठी कांदा लसूण चालत नसेल तर ते न घालता सुद्धा ही थाळी तयार होऊ शकते. अशा प्रकारे आपली गुढीपाडवा स्पेशल नैवेद्य थाळी तयार झाली आहे. नवीन वर्षाची सुरुवात गोड आणि आनंदाने करण्यासाठी ही पारंपरिक थाळी नक्की बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी जरूर शेअर करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.